आता आपण नवी मुंबईमध्ये आहोत आणि नवी मुंबईमध्ये सर्व जे लोक आहेत मराठा आरक्षण आंदोलनासाठी जे लोक आली आहेत मुंबई आझाद मैदानावर ती आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नवी मुंबईमध्ये. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की महाराष्ट्रातून जी जनता आली होती मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईसाठी त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर व्यवस्था या ठिकाणी सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी केलेली होती आणि हजारो कार्यकर्ते आंदोलनकर्ते या ठिकाणी थांबलेले आहेत. इथे सर्व जेवणाची व्यवस्था त्यांची करण्यात येत आहे मराठा आरक्षण समन्वय समिती जी आहे त्यांच्या माध्यमातून. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता सर्वांना माहिती आहे की मुंबई हायकोर्टाने आता सांगितलेलं आहे की मुंबई रिकामी करायची आहे. साधारणपणे 4 वाजेपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत जे लोक मराठा आरक्षण आंदोलनासाठी आलेले आहेत जे मुंबईमध्ये मुंबई आझाद मैदानावर त्यांना आता त्या आरक्षण आंदोलनकर्त्यांना मुंबई रिकामी करायला सांगितलेली आहे. आझाद मैदान रिकामा करायला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आता मुंबईतून ज्या गाड्या आहेत आंदोलनकर्त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या त्या सर्व आता नवी मुंबईमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की या ठिकाणी अगोदरच खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गाड्या पार्क केलेल्या आहेत मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या आणि आता नव्याने हजारो गाड्या नवी मुंबईमध्ये येणार आहेत. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे की या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने मूलभूत सुविधा इथे मागणीनुसार पुरवलेल्या आहेत. मग ते कचरा सफाई असू दे, साफसफाई असू दे किंवा आरोग्य यंत्रणा सुसज्ज असू दे, काही ओपीडी सुरू केलेले आहेत, मोबाईल ओपीडी. त्याच्यानंतर तसेच पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल किंवा वॉशरूम्स असतील तर त्याची व्यवस्था नवी मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तुम्ही तर पाहू शकतात की इथे नळ कसे लावलेले आहेत. हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आहे आणि तिथे सर्व आता आंघोळी करत. कॅमेरामॅनला मी थोडा सांगेल की मोबाईल दाखवण्यासाठी या सर्व सुविधा नवी मुंबई महानगरपालिकेने इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र आता नव्याने मराठा आरक्षणासाठीचे जे आंदोलनकर्ते आहेत ते आता नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. हजारो संख्येने गाड्या इथे येणार आहेत आणि त्याच्यामुळे आता नवी मुंबई येणाऱ्या दिवसांमध्ये जर मराठा आरक्षण आंदोलनाचा जो विषय आहे तो सुटला नाही तर आपल्याला सांगतो की नवी मुंबईमध्येही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे राज्य शासनाने मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भातली जी काय मागणी आहे आरक्षणासंदर्भात मागणी आहे त्या संदर्भामध्ये काहीतरी ठोस भूमिका निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण की आता मुंबई हायकोर्टाने थेट सांगितलेलं आहे की कोणत्याही आंदोलनकर्त्याने मुंबईमध्ये थांबायचं नाहीये, मुंबईच्या आझाद मैदानावर थांबायचं नाही आहे. मुंबईचा जो एरिया आहे, क्षेत्र आहे, मुंबई महानगरपालिका क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये थांबायचं नाहीये. त्याच्यामुळे आता काय आहे की सर्व आंदोलनकर्ते हे मोठ्या संख्येने आता नवी मुंबईमध्ये येणार आहेत. ऑलरेडी ते लोक इथे होतेच. आता आंदोलनकर्ते खूप मोठ्या प्रमाणावर इथे स्थापित होणार आहेत, इथे जमा होणार आहेत आणि त्याचा जो परिणाम असेल किंवा दुष्परिणाम असू शकतो, आपण असं बोलू शकतो की आता तो नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रावर सुद्धा पडणार आहे. त्याच्यामुळे शासनाने थोडीशी भूमिका घेऊन मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भातला जो काही निर्णय आहे, तो काही ठोस निर्णय आहे, त्या संदर्भात भूमिका घ्यावी आणि काही म्हणजे महाराष्ट्रातून आलेले जे आमचे मराठा आरक्षणासाठी जे बांधव आहेत त्यांच्यामुळे कोणताही प्रकारचा त्रास शहरी भागातील नागरिकांना होऊ नये अशी साधारणपणे अपेक्षा आहे. तर आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात आता नवी मुंबईमध्ये लोक आलेली आहेत. तर थोडा सरकारने लवकर भूमिका घ्यावी, अन्यथा मुंबई सारखी परिस्थिती नवी मुंबईची होईल आणि पुन्हा एकदा वाद उफाळून येईल आणि जे आरक्षणाची मागणी बाजूला राहील आणि वेगळ्याच वादाला तोंड फुटेल. धन्यवाद.